दरम्यान संजय दिना पाटलांच्या शिवीगाळीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे। पत्रकारांना शिव्या देण्यापेक्षा राजीनामा द्या असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलाय। तर पत्रकारही आता अडचणीत आल्याचं काँग्रेस नेते नाना पटोलेंनी म्हटलंय। तसंच संजय पाटलांवरती कुणाचा धाक नाही, बॉम्ब टाकेन, मारून टाकेन, हा जमाना संपला, तुम्ही वाक्य तुझं राजकारण संपवतील असं आव्हाड म्हणाले। ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाही आहेत। त्यांनी हिंमत असेल एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत। मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा। एवढं दाखवा म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमक्या देतात, कार्यकर्त्यांना धमक्या देतात, हे सगळं एका बाजूला। एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या, हिंमत दाखवा, चला। संजय दिना पाटील खासदार यांनी पत्रकारांना मारायची धमकी देऊन टाकली। अध्यक्ष महाराज, माझा या ठिकाणी मुद्दा असा आहे, तो व्यक्ती म्हणून नाही, या ठिकाणी आता पत्रकारही सुद्धा अडचणीत आलेले आहेत। त्यांनी अगर माहिती मांडायला गेलेत तर त्या पत्रकारांना तुम्ही माहिती का दिली, त्या पद्धतीचं का दाखवलं, त्याच्यावरही या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर आता हमला व्हायला निघाला असेल तर अध्यक्ष महाराज काय चाललं या महाराष्ट्रात? पत्रकारही सुखरूप नाही आहे महाराष्ट्रात, सुरक्षित नाही अध्यक्ष महाराज। आणि म्हणून आपण नोंद घ्यावी आणि शासनाने याची तातडीनं या विषयाचं निवेदन करावं, अशा सूचना आपण द्याव्या। पत्रकारांशी असं बोलणं मारून टाकेल, आपल्या विरोधात बातमी देणं हे त्यांचं काम आहे, आपली टिंगल करणं हे त्यांचं काम आहे, पत्रकारांचं काम आहे, त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे। आपणही त्यांची टिंगल, आपल्यालाही त्यांचं टिंगल करता आली पाहिजे, आपणही घाबरायचं नाही पत्रकारांची टिंगल करता। मी करतो की नाही तुमची टिंगल, त्याची मस्ती करतो, आपली मारतो। पत्रकार हे आपले शत्रू नाही, आपण जे बोलू ते दाखवून देतात आणि मग त्याच्यात आपण पकडले गेलो तर त्यांच्यावर काय राग काढायचा।